अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत एकूण 17 जागांपैकी वर्षा उसगावकर, आनंद शिंदे आणि विजय खोचीकर हे 3 उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित 14 जागांसाठी एकूण 44 उमेदवार रिंगणात होते. मेघराज राजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनेल, सतीश रणदिवे यांच्या नेतृत्वाखालील चित्रकर्मी पॅनेल आणि 16 अपक्ष उमेदवारांमुळे निवडणूक रंगतदार बनली होती. शनिवारी राज्यातील 12 केंद्रांवर 49.90% मतदान झालं होतं. आज सकाळी कोल्हापुरातील राम गणेश गडकरी सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी खडके यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीला प्रारंभ झाला. सुरुवातीला मतपत्रिकांचं वर्गीकरण करण्यात आलं. दुपारी 1 वाजल्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली. सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमाराला निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी खडके यांनी मेघराज राजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील सर्व 14 उमेदवार विजयी झाल्याचं घोषित केलं. विजयी उमेदवारांमध्ये मेघराज राजे भोसले, सुनील महाजन, दीपक कदम, अजित शिराळे, राज काझी, सुशांत शेलार, धनाजी यमकर, शरद चव्हाण, रवी गावडे, सुभाष नकाशे, प्रवीण उर्फ वासू पाटील, चैत्राली डोंगरे, गणेश गारगोटे, विकास तोरणे यांचा समावेश आहे. निकालानंतर मेघराज राजे भोसले गटाच्या विजयी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष केला. दरम्यान मतमोजणीवेळी भानामतीचा प्रकार समोर आला. मतमोजणी केंद्रावर एका खुर्चीवर लिंबू आणि उदबत्त्या मिळून आल्यानं खळबळ उडाली होती. मतमोजणी केंद्राबाहेर या प्रकाराची चर्चा सुरू होती.